जी क्लिप दाखवतोय ना किंवा माझ्या मागे जी क्लिप दिसते त्या क्लिपमध्ये एक बाई ही गिरीश महाजनांना रस्ता मोकळा करण्यासाठी बोलत आहे. तुम्ही लोकांची अडवणूक करू नका असं सांगत आहे. ही क्लिप सध्या सगळ्यातलं व्हायरल होत आहे आणि तुम्ही बऱ्याचशा चॅनल्सवर सोशल मीडियावर ती बघितली असेल. याच गिरीश महाजनांविरुद्ध जळगावमध्ये शिवराम पाटील सतत बोलत असतात, त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत असतात. जो महिलासाठी जे विधेयक आणलं, ज्या विधेयकाला नाकारलं गेलं विरोधकाकडनं, म्हणून हा मोर्चा काढला असं सांगण्यात येते. पण विचार करा, ही महिला याला रस्त्यात म्हणजे ही महिला विधेयकाला विरोधकांनी विरोध केला, ते स्त्रियांचा मान राखत नाहीत, त्यांना स्त्रियांचा फायदा नको असे दाखवत जे भाजपने जे काही आंदोलन केलंय, या आंदोलनामध्ये गिरीश महाजन आणि त्या मोर्चातील महिलांशी भांडणारी एक महिलाच आहे ना. का भांडते ती भांडते कारण तुमच्या या मोर्चाने जनसामान्य माणसांना जे 1-2 तास अडकून पडायला लागलेलं होतं, ट्रॅफिक या तुमच्या मोर्चांमुळे जाम होतात. लोकांना, स्थानिकांना, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना, दुकानदारांना, पायी चालणाऱ्यांना जो त्रास होतो, त्यासाठी ही महिला चिडते आहे. बर, तिचं म्हणणं ऐकून सुद्धा गिरीश महाजन त्यांची बोली भाषा, देहबोली जर बघितलीत तर ते तिला दुर्लक्ष करतायत. महिला आहे, जाऊन दे. तिथं थांबून हो, पब्लिकला आमच्यामुळे त्रास झाला, त्याबद्दल आम्ही माफी मागतो, अशा पद्धतीत एकही शब्द ते बोलले नाहीत. यांना पब्लिकने निवडून दिलंय, ते पब्लिकचं भलं करण्यासाठी का यांना असं वाटायला लागलंय पब्लिकने आम्हाला निवडून दिलंय तर आम्ही कसंही वागलं, त्यांना त्रास जरी झाला तरी सुद्धा त्यांनी गप्प बसायचं. याच व्हिडिओमध्ये पोलीसही ओरडून बोलू नका अशा पद्धतीत बोलताना दिसतात. पोलिसांनाही एक कळत नाही का की मोर्चा निघालाय तर त्यांना सांगायचं मोर्चेवाल्यांना, बाबा रस्त्याच्या मधनं न चालता एका साईडने चाला, जागा सोडा जिथून गाड्या जाऊ शकतील, येऊ शकतील, लोक चालू शकतील, आजूबाजूच्या दुकानदारांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या. आमचं तर म्हणणं आहे, असे मोर्चे जेव्हा काढतात ना मंत्री, तर त्यांनी एक दोरी बांधायला पाहिजे रस्त्यामध्ये आणि त्या दोरीच्या मधूनच चाला, अशा पद्धतीत काहीतरी रचना करायला पाहिजे, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. सरकारने खरं तर रस्त्यावर उतरणं यातच सरकारचं अपयश आहे असं आम्ही समजतो. तुमचं काय मत आहे मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, विषय आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आम्हाला जॉईंटही व्हा. तुर्तास एवढेच. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.